लॉग इन करा मुंबईतक.in वर। नमस्कार, मी अनुजा धाकरस. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. महाराष्ट्रातला लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढवून 15 मे पर्यंत करण्यात आलाय आणि आता ती तारीख सुद्धा जवळ येत चालली आहे. त्यामुळे 15 मे नंतर पुन्हा महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल की निर्बंध शिथिल होतील असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण सध्याची परिस्थिती पाहता इतक्यात तरी महाराष्ट्रातला लॉकडाऊन शिथिल होईल, निर्बंध शिथिल होतील असं वाटत नाही. या संदर्भात खरं तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सुद्धा जेव्हा मुंबई तकनं प्रश्न विचारला तेव्हा त्यांनीही हेच सांगितलं की मंत्रिमंडळाची बैठक होईल, महाराष्ट्रातल्या कोविड टास्क फोर्सची बैठक होईल आणि त्यानंतर ठरेल की महाराष्ट्रातला लॉकडाऊन वाढवायचा की नाही. पण आत्ताची परिस्थिती पाहिली तर सगळ्यांनाच असं वाटतं की महाराष्ट्रातला लॉकडाऊन हा वाढेल आणि त्याच्या मागे काही प्रमुख कारणं आहेत. ती कारणं आता समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात वाढणारा कोरोना. आत्ता वरवर पाहायला गेलं तर मुंबई पुण्यातली परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे, पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही कोरोनाचा संसर्ग हा वाढताच आहे. विदर्भातली परिस्थिती पाहायला गेली तर भंडाऱ्यातला कोविड टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा तब्बल 82.7%, चंद्रपुरात 70.4%, वर्ध्यात 71%, तर गडचिरोलीत 61%. पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर सांगलीमध्ये आत्ता 20,000हून अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, साताऱ्यात 22,771, सोलापुरात 23,375, तर अहमदनगरमध्ये 24,452 कोविडच्या ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली ही परिस्थिती पाहिली तर इतक्यात तरी लॉकडाऊन शिथिल होईल असं वाटत नाही. कारण एकंदरीत जर महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर 36 पैकी 15हून अधिक जिल्ह्यांमध्ये आत्तासुद्धा कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. म्हणजे जो महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन लावलाय त्याच्याहून कडक निर्बंध सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुर्तास तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या या भागांमधली लक्षात घेता लॉकडाऊन शिथिल करणं परवडणारं नाहीये. दुसरं मोठं कारण म्हणजे लसीकरणाचा मंदावलेला वेग. भारतात ब्रिटनचं मॉडेल अवलंबण्यात आलं आहे, महाराष्ट्रात सुद्धा ते मॉडेल आपण वापरतोय आणि याच ब्रिटनच्या किंवा इस्रायलच्या मॉडेलचा जरी विचार केला तरी त्यांनी त्यांच्याकडे सुरू असलेले दीर्घकालीन लॉकडाऊनच्या वेळेचा वापर हा जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याकडे केला. पण ती परिस्थिती भारतात किंवा महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळत नाहीये, कारण की आपल्याकडे लसीची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. ब्रिटनची लोकसंख्या पाहायला गेली तर ती महाराष्ट्रापेक्षा किंवा भारतापेक्षा अगदीच कमी आहे, त्यामुळे त्यांना ते शक्यही झालं. पण महाराष्ट्राचा आता विचार करायला घेतला तर महाराष्ट्रात केवळ 1,80,00,000 नागरिकांचंच लसीकरण पूर्ण झालंय, जे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अवघं 10% आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सुद्धा आज दिलेल्या माहितीनुसार 18 वर्षांवरील नागरिकांसाठी जो लसीकरणाचा साठा आलाय तो सुद्धा आता 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरला जाणार आहे. त्यात सुद्धा ज्यांचा दुसरा डोस पेंडिंग आहे त्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळेच या एकंदरीत सिनारिओवरून आपल्याला हेच लक्षात येतं की अनेकांचा पहिला डोस हा अजूनही पेंडिंग आहे आणि अशा परिस्थितीत आपलं वॅक्सिनेशन फार वेगाने पुढे जात नसताना अनलॉक करणं हे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण दिल्यासारखंच होणार आहे आणि त्यामुळेच इतक्यात अनलॉक करणं तरी कठीण दिसतंय. आणखी एक कारण म्हणजे लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कुठेतरी नियंत्रणात येते हा विश्वास. परदेशात लॉकडाऊन लावूनच रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात आली, पण भारताचा जर विचार करायला गेला तर इकडे इतकी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे की अनलॉक झाल्यास मार्केट परिसरात किंवा सार्वजनिक वाहतुकी दरम्यान जी गर्दी होते त्याच्यामुळे कुठेतरी कोरोना पुन्हा फोफावेल का ही भीती आहे. आणि त्यामुळेच अनेक शहरांमध्ये जरी रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसली तरी पुन्हा लगेच अनलॉक केल्यास आपण त्या गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोनाला आमंत्रण देऊ असं कुठेतरी चित्र व्हायला नको आणि अशा परिस्थितीमुळेच लॉकडाऊन इतक्यात तरी शिथिल होईल असं वाटत नाही. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये रुग्णसंख्या आता कुठेतरी नियंत्रणात येते, पण इथेच सगळ्यात जास्त गर्दी होत असते. त्यामुळे अशा परिसरात पुन्हा एकदा अनलॉक केल्यास रुग्णसंख्या तिथली आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये लॉकडाऊनपूर्वी 11,163 इतक्या संख्येने कोरोनाचे नवे रुग्ण वाढत होते. तीच संख्या 10 मेला आता 1,794 वर घसरली आहे. पुण्यात सुद्धा 7,000ने रुग्णसंख्या वाढत होती, ती आता 1,165 वर घसरली आहे. नागपुरात सुद्धा 4,675ने वाढणारा नव्या रुग्णसंख्येचा आलेख आता 10 मेला अवघ्या 1,371 वर घसरलाय. आता संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला घेतला तर तेव्हा सुद्धा लॉकडाऊन पूर्वी किंवा लॉकडाऊन जेव्हा लागत होता त्यावेळेला महाराष्ट्रात 70,000ने नव्या रुग्णांची नोंद होत होती. ती आता कुठे 50,000वर घसरली आणि अगदी कालच म्हणजे 10 मेला 37,000ने नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कुठेतरी हा आलेख घसरत असतानाच लगेच अनलॉक करणं
थोडं जिकरीचं ठरेल, थोडं जोखमीचं ठरेल आणि त्यामुळेच लॉकडाऊनची परिस्थिती आणखी काही दिवस ठेवून ही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. चौथं आणि तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोनाची तिसरी लाट. जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणार आहे असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच लगेच लॉकडाऊन शिथिल केलं आणि पुन्हा लावलं असं व्हायला नको, किंवा लगेच लॉकडाऊन शिथिल केलं आणि त्याच्यामुळे आपण कोरोनाची तिसरी लाट आणखी लवकर ओढावून घेऊ असंही व्हायला नको. शिवाय आरोग्य यंत्रणांना सुद्धा तिसऱ्या लाटेसाठी तयार व्हायला वेळ मिळायला हवा. ही सगळी कारणं लक्षात घेता लॉकडाऊन इतक्यात तरी शिथिल होईल असं वाटत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भात कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि विविध बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा जरूर भेट द्या. लॉग इन करा मुंबईतक.in वर.